पंढरपुरात आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशीच 1200 भाविकांना टोकनद्वारे दर्शन देण्यात आले। आषाढी एकादशी आणि वारी निमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टोकन दर्शन चाचणी त्या ठिकाणी घेण्यात आले। टोकन माध्यमातून आजपासून पंढरपूरमधील विठुरायांचं पदस्पर्श दर्शन घेण्यात येणार आहे। टीसीएस कंपनी करणार आता टीसीएस कंपनी हे विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भातील टोकन चाचणी करणार आहे। तर पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता टोकन चाचणी घेण्यात येणार। अनेक वर्षाची प्रतीक्षा आता भाविकांना लागली होती की टोकन दर्शन सुरू झालेलं आहे। आता या टोकन दर्शनाची 10 वाजता चाचणी सुद्धा झाली आणि त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे। माझ्याबरोबर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनाथ महाराज आवसेकर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महाराज, काय सांगाल की आज टोकन दर्शनाची सुरुवात झाली आहे? या टोकन दर्शनामुळे वारकऱ्यांना जलद व सुलभ दर्शन प्राप्त होईल आणि यासाठी ऑफलाईन येणाऱ्या वारकऱ्यांनाही त्रास होऊ नये त्यासाठी आज प्रायोगिक तत्वावर चाचणीनं आज आम्ही घेत आहोत। याच्यात जर काही त्रुट्या राहिल्या तर त्या त्रुट्या लवकरातल्या लवकर परिपूर्ण केल्या जातील। आपण एकूण 6 स्लॉट काढलेत। प्रत्येक स्लॉटमध्ये आपण 200 लोकांच्या दर्शनाची आपण व्यवस्था केलेली आहे। असे 200 लोकांच्या दर्शनाच्या हिशोबाने एकूण आपण असे 6 स्लॉट काढलेले आहे। आज मंदिर समितीच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की वारकऱ्यांच्या सेवेसाठी की महाराष्ट्र शासनानं जी समिती निर्माण केलेली होती त्यातला हा आज एक अतिशय यशस्वी आणि चांगला योग आहे असं म्हटलं तर वावगं होणार आहे। नक्कीच आपण बघितलं तर आज जवळपास टोकन दर्शनाच्या माध्यमातून 1200 लोकांना पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।